नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा काय मस्त असा प्रोमो रिलीज झालेला आहे, ज्याची तुम्ही कधीच कल्पना केलेली नाहीये. ज्या राकेशने स्वतः गाडीचे ब्रेक फेल केले, तोच आता सगळ्यांसमोर मोठं सत्य सांगणार आहे तन्वीचं. तेव्हा आता हा चमत्कार कसा घडला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ छोटासा असल्यामुळे जरा सुद्धा स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो पूर्ण आजी अस्मिताताई घाईघाईने घराबाहेर पडत असतात. तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि बोलतो, अरे अरे अरे, एक मिनिट, कुठे चालली ही स्वारी? पूर्ण आजी अस्मिताताई असा अचानक कुठे बरं बेत आखलाय? तेव्हा अस्मिता बोलते, अरे अर्जुन, तू मध्ये नको पडूस. आम्ही सायली आणि प्रतिमा त्यांना भेटायला चाललोय. खूप दिवस झाले ना, त्यांना भेटावंसं वाटतंय रे. मला तर सायलीला बोलावंसं वाटतंय. काल माझा जॉब गेल्यापासून माझं चित्तच कशात लागत नाहीये. एकदा तिच्याशी बोलले ना, मग मला बरं वाटेल. आणि तेवढंच अर्जुनला आठवतं की सायलीने आपल्याला काय सांगितलंय की कोणाला इकडे सोडायचं नाही, नाहीतर ॲक्सिडेंटच्या रिक्रिएशनचा प्लॅन फेल होईल. आणि आज जर तो ॲक्सिडेंट रिक्रिएट झाला नाही तर सायली कायम स्ट्रेसमध्ये राहील. तिला मला स्ट्रेसमध्ये नाही राहू द्यायचं. एकदा जे काय व्हायचंय ते होऊन जाऊ दे, तिच्या मनासारखं. खरं तर अर्जुनला हा ॲक्सिडेंट अजिबात रिक्रिएट करायचा नसतो, पण फक्त सायलीच्या मनासाठी ती स्ट्रेस घेऊ नये म्हणून तो तयार होतो फायनली. त्यामुळे तो नाटक करत बोलतो, अरे इच्छा, पण तुम्ही तिकडे जाऊन काहीच उपयोग नाही. तुमचा फेरा फुकट जाईल. पूर्णाजी बोलते, काय फुकट जाईल? ते घरी नाही आहेत का? तेव्हा अर्जुन बोलतो, त्याचं काय आहे ना, सायली, प्रतिमा आणि सिनियर हे तिघेही लॉंग ड्राईव्हला जाणार आहेत, फिरायला जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही काम करा, उद्या जा तिला भेटायला, कारण आज जर गेला तर कोणीही तुम्हाला भेटणार नाही. तेव्हा पूर्णाजी कपाळावरती आठ्या घालते आणि बोलते, फिरायला? अगं बाई, या अवस्थेत तिला फिरायला कशाला जायचंय? आणि प्रतिमा हे सगळं करायला तयार कशी काय झाली? तेव्हा अर्जुन हसतच बोलतो, आता काय सांगू आजी तुला, सायलीला म्हणे फिरण्याचे डोहाळे लागलेत. हो, तिला अचानक वाटतं की मोकळ्या हवेत भटकावं, म्हणून प्रतिमा तिला घेऊन जाणार आहेत त्यांच्या गाडीतून. आणि आता डोहाळे पुरवायचे म्हणजे जावंच लागेल ना. आणि मग काय, अस्मिता आणि पूर्णाजी एकमेकींकडे गोंधळून बघू लागतात. अर्जुन हळू सुटकेचा श्वास घेतो. पुढे आपण पाहतो तर काय, रात्रीची वेळ असते. तिघेही गाडीजवळ आलेले असतात. सायली बोलते, प्रतिमा तुम्ही एक काम करा, तुम्ही आणि रविराज काका पुढे बसा, मी मागे बसते. तेव्हा प्रतिमा बोलते, सायली, अगं मी बसेन ना तुझ्याजवळ. अगं तुझ्या लक्षात येते का, तू 2 जीवांची आहेस. वाटे जर खड्डा वगैरे लागला तर? नाही, ही रिस्क मी घेऊ शकत नाही. अर्जुनला कळालं तर तू माझ्यावरती चिडेल. तेव्हा सायली बोलते, प्रतिमा प्लीज, असं समजा हे माझे डोहाळे आहेत आणि प्लीज माझे डोहाळे पुरवा. मी खरंच स्वतःची काळजी घेईन, तुम्ही पुढे बसा. तेव्हा प्रतिमा बोलते, ठीक आहे, आता डोहाळेत म्हटल्यावर पुरवावेच लागतील, म्हणून ती आता पुढे बसते आणि सायली मागे बसते. आणि अशा प्रकारे तिघेही त्या ठिकाणासाठी निघतात. रविराजची गाडी तिकडून गेल्यावर आपल्याला राकेश दिसतो. तो खूपच घाणेरड्या पद्धतीने हसत असतो, कारण त्याने त्यांच्या गाडीचा ब्रेक फेल केलेला असतो आणि तिघांनाही मारण्याचा त्याचा घाणेरडासा प्लॅन असतो. आणि तेवढ्यातच त्याला नागराजचा फोन येतो. नागराज बोलतो, काय रे राकेश, काम फत्ते केलंस की नाही, का नेहमीप्रमाणे काहीतरी गडबड करून ठेवलीस? तेव्हा राकेश बोलतो, अहो बाबा, तुमच्या मुलावर थोडा तरी विश्वास ठेवा. सगळं अगदी ठरल्याप्रमाणे झालंय. गाडीचे ब्रेक्स मी स्वतः फेल केलेत. आता ही गाडी नाही तर त्यांची यमपुरीकडे जाणारी एक्सप्रेस बनली आहे आणि हा त्यांचा शेवटचा प्रवास आहे. तेव्हा नागराज खूपच खुश होतो आणि बोलतो, क्या बात है, वाह वा राकेश. पण राकेश, मला हे सगळं माझ्या उघड्या डोळ्यांनी बघायचं आहे. ते कसे मरतायत ना, हे मला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं आहे आणि ते सुख घ्यायचं आहे. तू एक काम कर, तू लाईव्ह व्हिडिओ सुरू कर. मला त्या तिघांना मरताना बघायचं आहे, तडफडताना बघायचं आहे. या सायलीने, दादा वहिनीने मला खूप त्रास दिलाय. आता या तिघांना मला उघड्या डोळ्यांनी मरताना बघायचंय. तेव्हा राकेश बोलतो, डोंट वरी बाबा, माझा कॅमेरा ऑन आहे आणि आता फक्त जोरदार धमाक्याची वाट बघा. इकडे आपण पाहतो तर काय, अर्ध्या रस्त्यावरती गाडी आलेली असते. मागे एकटी सायली बसलेली असते. तिला अजूनही काय आठवत नसतं. तेव्हा रविराज बोलतो, सायली, अगं आता तरी सांग, आपण कुठे चाललोय? तेव्हा सायली बोलते, मी तुम्हाला डायरेक्शन दाखवेन. तुम्हाला कळेल ना, तुमचं ते सरप्राईज आहे, सो प्लीज मला विचारू नका. आणि एकाएकी ब्रेक फेल होतो. गाडीचा ताबा सुटतो. रविराज जोरातच ओरडतात, पॅनिक होतात. ब्रेक दाबत ते बोलतात, अरे अरे, हे सगळं काय होतंय? ब्रेक का लागत नाहीये? आणि हे सगळं बघून तर प्रतिमा इतकी घाबरते, कारण मागे गरोदर बाई बसलेली असते, म्हणजे सायली बसलेली असते. रविराज म्हणत असतात, बापरे, ब्रेक फेल झालाय, गाडी आउट ऑफ कंट्रोल झालीये. आणि अशा प्रकारे तीच बरोबर परिस्थिती ओढावलेली असते जी 25 वर्षापूर्वी त्यांच्यावर ओढावली होती. आणि अचानक या हेलकाव्यामुळे सायलीचं डोकं आपटतं आणि एकाएकी तिला सगळं आठवू लागतं. आणि जे चेहरे जे तिला ब्लॅक अँड व्हाईट दिसायची ते आता कलरफुल, स्पष्ट अगदी दिसायला सुरुवात होतात. लहानपणीचा तो भयानक अपघात, तिची गाडी, तेच किंचाळणी, अचानक ते ब्लॅक अँड व्हाईट चेहरे स्पष्ट होऊ लागतात. लहान तन्वी, प्रतिमा आणि तो अपघात, तिला तिची खरी ओळख डोळ्यांसमोर लख्ख दिसते. अर्जुन मात्र त्यांच्या गाडीच्या साईडलाच असतो. सेफ्टीसाठी तो तिथे आलेला असतो, जे की फक्त सायलीला माहिती असतं, प्रतिमा किंवा रविराजांना माहिती नसतं.
अर्जुन आता जोरातच ओरडतो, सिनियर हँडब्रेक ओढ, लवकर हँडब्रेक ओढ. रविराज क्षणाचाही विलंब न करता हँडब्रेक जोरात ओढतो. गाडीचा टायर रस्त्यावर घासून भयंकर आवाज करत गाडी एका झटक्यात थांबते. गाडी अगदी राकेशच्या काही फुटांवरती येऊन थांबलेली असते. राकेश स्वतःच्याच धुंदीत मोबाईलवर व्हिडिओ काढण्यात मग्न असतो, म्हणजे लाईव्ह शूटिंग करण्यात मग्न असतो. कारण त्याला त्या तिघांचा अपघात लाईव्ह नागराजला दाखवायचा असतो. त्याला समोर थांबलेली सायलीची गाडी दिसते. तो विचार करतो, ब्रेक कसा काय लागला? मी तर ब्रेक फेल केले होते. पण या सगळ्या विचारामध्ये मागून भरधाव वेगात येणारी एक मोठी कार मात्र त्याला दिसत नाही. सायली आता गाडीतून बाहेर पडते. तिची नजर राकेशवर जाते आणि त्या क्षणी तिला मागून येणारी भरधाव गाडी दिसते, जी की राकेशला उडवणार असते. सायली आता सर्व शक्तीने ओरडते, राकेश दादा बाजूला हो. कोणाला काही समजायच्या आत सायली वाऱ्याच्या वेगाने धावत जाते आणि राकेशला कॉलरला धरून जोराने मागे खेचते. ती गाडी सुसाट वेगाने निघून जाते. पण या ओढाओढीत राकेशचा तोल जातो आणि तो रस्त्यावर जोरात आपटतो. त्याच्या डोक्याला मार लागतो आणि तो बेशुद्ध पडतो. सायलीला मात्र पूर्णपणे धक्का बसलेला असतो. ती गोंधळून म्हणत असते, राकेश दादा तू इथे काय करतोय? प्रतिमा तर पूर्णपणे घाबरलेली असते. ती रविराजांना घट्ट अशी मिठी मारते आणि बोलते, सायली आता या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची ही वेळ नाही आहे. अर्जुन पटकन याला गाडीत घे, आपल्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. आपण पाहतो तर काय, राकेशला ताव हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. तो बेशुद्ध असतो, पण थोड्या वेळाने त्याला शुद्ध येते. तो हळुवारपणे आता डोळे उघडतो. पाहतो तर काय, त्याच्या घरातली सगळी मंडळी जमलेली असते. रविराज, प्रतिमा, अर्जुन, सुमनला सुद्धा तिथे बोलावून घेतलेलं असतं. आपल्या लेकाला इतका मार लागलाय हे बघून सुमन फारच पॅनिक झालेली असते. ती म्हणत असते, राकेश तू ठीक तर आहेस ना? बरं वाटतंय ना तुला आता बाळा? अरे बोल ना राकेश, काय झालं? पण राकेशचं मात्र तिच्या बोलण्याकडे जरा सुद्धा लक्ष नसतं. तो कंटिन्युअसली सायलीकडे बघत असतो. तो मनातल्या मनात म्हणत असतो, ज्या सायलीला मी मारण्याचा कट रचला होता तिनेच मला मृत्यूच्या दाढेतून परत आणलं. त्याच जागी जर दुसरी कोणी मुलगी असती ना, तर तिने आधी स्वतःचा आणि स्वतःच्या बाळाचा विचार केला असता. पण सायलीने तसं केलं नाही. तिने मला वाचवलं, माझा विचार केला तिने. शेवटी मी तिचा चुलत भाऊ आहे. माझ्यात आणि सायलीमध्ये एकच रक्त वाहतंय. त्याला भयंकर पश्चाताप होतो. त्याचे डोळे पाणावतात. सायली खूपच काळजीने आणि भावनिक होऊन म्हणत असते, राकेश दादा तू ठीक तर आहेस ना? बोल ना, तुला खूप लागलंय का? आणि हे शब्द ऐकताच राकेशला स्वतःचीच लाज वाटू लागते. तो उठून बसतो आणि चक्क सायलीच्या पाया पडायला जातो. सायली त्याला अडवते. तो हात जोडतो. राकेश रडत भरल्या आवाजात बोलतो, मला माफ कर तन्वी, मला माफ कर, मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे. तेव्हा रविराज बोलतात, काय तन्वी? अरे राकेश, अरे काय बकवास करतोयस तू? तुझ्या डोक्याला मार लागलाय का? ही सायली आहे, तन्वी नाही. उगाच वाटेल ते बडबडू नकोस. तेव्हा राकेश बोलतो, नाही काका, आज मी पूर्ण शुद्धीत आहे आणि सत्य बोलतोय. ज्या मुलीने आज स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला ना, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमची तन्वीच आहे, तुमची हरवलेली लेक. हे शब्द ऐकताच हॉस्पिटलमध्ये स्मशान शांतता पसरते. प्रतिमा, रविराज यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. रविराज बोलतात, राकेश अरे हे काय बडबडतोयस तू? तुझी नक्की मेमरी तर आहे ना बरोबर, का मेमरी लॉस झालाय? तेव्हा राकेश बोलतो, काका आज मी तुम्हाला एक खूप मोठं सत्य सांगणार आहे. मी आणि बाबाने मिळून तुम्हा तिघांना मारण्याचा प्रयत्न केला. आज तुमच्या गाडीचा ब्रेक मीच फेल केला होता. कारण आम्हाला माहिती होतं की सायली हीच तन्वी आहे. जर हे सत्य तुम्हाला समजलं असतं तर तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी, सगळा वाटा तिच्या नावावरती केला असता. त्या प्रॉपर्टीच्या लालसेपोटी आम्ही अंध झालो होतो. पण आज या तन्वीनेच माझा जीव वाचवला. तिने मला एक नवीन ओळख दिली. मला माझी चूक समजली आहे काका, आणि यासाठी तुम्ही मला पोलिसांच्या हवाले करा, नाहीतर मला फाशी द्या. मी सगळी शिक्षा भोगायला तयार आहे. असं म्हणतच राकेश फुटून फुटून रडू लागतो. कारण त्याला चांगलाच पश्चाताप झालेला असतो. आज प्रतिमा सायलीकडे बघत असतात. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. ती मान हलवून बोलते, हो मीच तन्वी आहे. आणि मग काय, प्रतिमा, रविराज दोघेही तिला घट्ट अशी मिठी मारतात. प्रतिमा बोलते, तन्वी माझं बाळ, माझी तन्वी. रविराज सुद्धा बोलतात, बाळा अगं इतके दिवस तू आमच्या समोर होतीस, तरीसुद्धा आम्ही आणि प्रतिमा तुला ओळखू शकलो नाही. मला माफ कर पोरी, मला माफ कर लेकी. तन्वी असं म्हणतच आपल्याला भावनिक मुवमेंट बघायला मिळणार आहे.